कुपवाड शहर व परिसरात संघर्ष समिती आणि कुपवाड शहर व्यापारी संघटना यांच्या वतीने नागराज चौक कुपवाड येथे महानगरपालिकेने नागरिकांवर लादलेल्या अन्यायी व जाचक घरपट्टी विरोधात स्वाक्षरी आणि प्रतिक्रिया मोहिमेस नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला। उपस्थित महिला व नागरिकांनी या वाढीव घरपट्टीसह सह्या करून आणि तीव्र प्रतिक्रिया देऊन विरोध केला। यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक बाळासाहेब मंगसुळे, माजी उपमहापौर मोहन बापू जाधव, अण्णासाहेब उपाध्ये, माजी नगराध्यक्ष मोहन सिंग राजपूत, जय हिंद सेनेचे चंदनदादा चव्हाण, नगरसेवक प्रकाश पाटील, शफीफ बुरान, सुनील कवठेकर, रवींद्र पाटील, अनंत चिमड, महावीर बोरेकर, दिलीप तांबडे, प्रकाश वनकडे, सूरज कासलीकर, रुपेश मोकाशी, संघर्ष समितीचे अध्यक्ष सनी धोत्रे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बिरू अस्की, संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष अनिल कवठेकर, उपाध्यक्ष संतोष माने, उपाध्यक्ष प्रवीण कोकरे, सचिव विलास माळी, राजेंद्र पवार, झाकीर मुजावर, निलेश चौगले, सागर खोत, विठ्ठल सपकाळ, समीर मुजावर, परवेज मुलानी, महेश निर्मळे, अमोल कदम, कृष्णा कौरे, हुसेन मुजावर, कुपवाड शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सचिन नरदेकर, उपाध्यक्ष जगन्नाथ वाघमोडे, माजी अध्यक्ष अमर दिडवळ, संचालक लक्ष्मण पाटील, श्याम भाट, अभिजित कोल्हापुरे, रमेश भानुशाली, रमेश जाधव, अनिल गडदे, सूरज पवार, बाजीराव खरात, सुहास दीक्षित, प्रमोद गौंडाजे, प्रकाश ओव्हाळ, विनायक बालोलदार, राजू पाटील, जितेंद्र भनकडे, साहेबुद्दीन मुजावर, आदम पठाण, दिलीप धोत्रे, सचिन मोटे, सलीम मुजावर, हर्षद पाटील, शुभम उपाध्ये, पांडुरंग रूपनगर, असलम मुजावर, दिनकर चव्हाण, नरसगोंडा पाटील, सुभाष जमदाडे, संजय पाटील संगाजे, दीपक कदम, बापूसो तोडकर, सलीम मुजावर, रघुनाथ मंगसुळे, अजय कोरे, फिरोज मुजावर, संदीप पवार, अबुखेर मुजावर, नरहुमुद्दीन ढालाईत, मनोज आदाटे, आसिफ मुजावर, शकलेन मुजावर, करीम मुजावर, सर्व पत्रकार बंधू आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमची मागणी आम्हाला टाका येत नाही रस्त्यावर, त्यांचा पगार आमच्याकडं। अशा संदर्भात आयुक्त साहेबांना आणि ही सगळी बाजू नगरसेवकांनी निस्तारायची। जे आंदोलन आज पुकारलं, गेल्या वर्षी आपण अशाच पद्धतीचं आंदोलन केलं होतं, यशस्वी झालं होतं। पुन्हा त्याच नोटिसा परत पाठवून प्रशासनानं कुपवाडकरांची घोर निराशा केलेली आहे। कुपवाडला कोणत्याही पद्धतीच्या सुखसुविधा नसताना ही अन्यायी घरपट्टी जी लादलेली आहे ते हाणून पाडणारच आहे। कॅपिटल व्हॅल्यूच्या आधारावर घरपट्टी लादली होती, ही घरपट्टीचं फक्त नाव बदलून आता त्यांनी रेडी रेकनर दराच्या ह्याच्यावर त्यांनी परत घरपट्टी लादली आहे। आम्हाला या पद्धतीची कुठलीच घरपट्टी आम्हाला मान्य नाहीये। त्यावेळी लादली होती, कुपवाड शहर व्यापारी संघटनाने संघर्ष समितीने मिळून जे आंदोलन उभा केलं होतं, त्यावेळी पण ह्याच पद्धतीनं मोठ्या प्रमाणात आंदोलन आम्ही उभा करणार आणि ही अन्यायकारक घरपट्टी जी आहे ती हाणून पाडणार। या ठिकाणी घरपट्टी वाढ केली, याचा दर रेडी रेकनर प्रमाणे लावण्यात आलेला आहे। तर हा रेडी रेकनरचा दर मुंबई, पुणे अशा मोठ्या अ वर्गातल्या महापालिकेला आहे। तर आपली ड वर्गात महापालिका असताना हे दर इथं नाही पाहिजे। सांगली, मिरज, कुपवाड या महापालिकेने नवीन घरपट्टी जी आकारणी केली आहे ती अत्यंत चुकीची आहे। मूळ गव्हर्नमेंटचा त्याग हा आपल्या या कार्पेट एरियावर घरपट्टी आकारण्यात जावी असं मूळ तयार आहे, पण त्यांनी बिल्डअपवर आकारल्यामुळं ओपन स्पेस, रस्ता, बाल्कनी किंवा संडास बाथरूम किंवा का पार्किंग या जागेवर देखील घरपट्टी आकारली जाते, हे अत्यंत चुकीचं आणि अन्यायकारक आहे। रवींद्र अण्णासो पाटील लिंगायत समाज कुपवाड याचा अध्यक्ष आहे। सध्याला जी घरपट्टी वाढीव केली त्याच्याबद्दल एक दोन शब्द बोलावेसे वाटते। अक्षरशः हास्यास्पद आहे। प्रवास खासदार साहेबांचं मी स्टेटमेंट मोबाईलवर ऐकलं, त्यात असा उल्लेख केला की घरपट्टी वाढीव करत असताना आयुक्तांनी बाकीच्या राजकीय लोकांनी बोलवलं गेलं, पण एक सांगलीच्या खासदाराला बोलवलं गेलं नाही आणि ही घरपट्टी वाढीव केली गेली। हा पहिला गोष्ट, म्हणजे याच्यात कुठंतरी दुजाभाव दिसतो लोकांच्यावर अन्याय करताना, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे ही घरपट्टी वाढीव करत असताना प्रशासन आणि नगरसेवक ह्या दोघांच्या संगनमतानं एकमेकांच्या सहकार्याने केलं आणि नगरसेवकांनी आपल्यावर येऊ नये म्हणून ही घरपट्टी नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर केली गेल्या। आता नवीन जे घरपट्टीचा विषय सूचित केलेला आहे हा पूर्णतः चुकीचा आहे, कारण
या घरपट्टीच्या मालमत्ता ज्या आहेत या मालमत्तांचं क्लासिफिकेशन वर्गीकरण व्यवस्थित झालेलं नाही.